बकुळा हे नाव जरी आपण घेतलं तरी सोशल मीडियावरती अनेक तिच्या रील्स जे आहेत ते आपल्या नजरेसमोर येतात. तीच बकुळा माझ्यासोबत आहे. तिचा जीवन प्रवास नेमका कसा इथपर्यंतचा टप्पा आहे. एक वेगळी चर्चा जी आहे ते आपण सूर्यरेणू चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर पहिल्यांदा स्वागत आहे. ही सुरुवात कशी नेमकी झाली सोशल मीडियावरती? तर आमची जी सुरुवात आहे ती झालेली आहे 2019 पासून. खरं सांगायचं झालं तर 1 वर्षाच्या अगोदरपासून म्हणजे 2018 पासून पण म्हणाले काय हरकत नाही. तर आमची सुरुवात झाली होती TikTokपासनं आणि त्याच्या अगोदर म्हणजे एका फिल्मच्या माध्यमातून ते थोडा डब्यात पडला आहे त्याबद्दल मी काय बोलणार नाही. तिथनं माझा खरा जीवन प्रवास सुरू होता. पण TikTokपासून मी खरं तर लोकांच्या नजरेसमोर आलेली आणि पुन्हा त्यानंतरनं TikTok बंद पडलं. 2-3 वर्ष गॅप घेतला आणि मग त्यानंतरनं ज्यावेळेस YouTubeवरतून लोकांचे जसे म्हणतात ना म्हणजे असं खूप छान करतायत किंवा हे करतायत ते करतायत. मग ते बघून मग पुन्हा आम्हीही सुरुवात केली YouTubeला आणि मग पुन्हा YouTube करत करत असंच आम्ही खूप असं 2-3 वर्ष आम्ही सतत मेहनत केली. पण आम्हाला स्टार्टिंगला काही यश वगैरे काही लाभलं नाही. म्हणजे असं सांगायचं झालं तर 2000-3000 सबस्क्रायबरवरती आम्ही सतत काम करत होतो. त्यावेळेस आमच्याकडे कॅमेराही नव्हता. ओप्पोचा A5 काहीतरी सरांकडे कॅमेरा होता. त्या कॅमेऱ्यावरती आम्ही शूट करायचो आणि ते व्हिडिओ आम्ही YouTubeला टाकत होतो. आणि अशी सुरुवात झालेली. पुन्हा त्याच्यावर पुन्हा Mark II कॅमेरा घेतला सरांनी. त्याच्या सोशल मीडियावरती काम करायचं म्हणलं की एक अचानक म्हणजे इकडं आपल्याला काम करायचं हे नेमकं मनाच्या भावना वगैरे कधी झाल्या? मी ज्यावेळेस फर्स्ट इयरला होते त्यावेळेसपासून. हां. म्हणजे असं झालं होतं की आमच्या शाळेमध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना एक ऑडिशनचं होतं. मग त्या टायमिंगला मला त्यांनी सिलेक्ट केलं होतं की तुला आम्ही घेणार आहोत म्हणून हिरोईनमध्ये म्हणून शॉर्ट फिल्मसाठी. मग त्या टायमिंगला ठरलेलं की ठीक आहे चला करूयात वगैरे म्हणून. पुन्हा त्याच्यानंतरनं एक फिल्मची वगैरे ऑफर तुम्हाला म्हणले ते डब्यात पडली. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. तर तशी आमची सुरुवात झालेली आणि त्या टायमिंगला सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना माझ्या घरच्यांनी खूप मला सपोर्ट केलेला आणि त्यातल्या त्यात माझ्या पप्पांनी. खरं तर कुटुंबाचा तुम्ही म्हणतायत की सपोर्ट मिळाला, मात्र 3000 सबस्क्रायबर त्याला अर्निंग वगैरे नाही आहे म्हणजे सुरुवात आणि म्हणजे घरच्यांचा सपोर्ट नेमके काय नेमकं रिॲक्शन होते त्या तर? त्या टायमिंगला असं होतं की मला ऑडिशन द्यायला जायचं आहे. एकच शब्द टाकला पप्पाला. पप्पा पहिल्यांदा म्हटले नाही जायचं. म्हणजे आमच्या घरातून कुणीच नाही आहे. मी पहिलीच आहे मुलगी. म्हणजे घरात चुलतीच्या त्यांच्या मुलांचे तर नाहीच नाही. मग फक्त माझे जे आहे ना, फक्त मीच आहे आमच्या घरातून. YouTubeवरती म्हणा, Instaवरती म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मीच आहे. माझ्या घरातली पहिली मुलगी किंवा मुलगा जरी म्हटलं ना, तरी मुलगासुद्धा नाही आमच्या घरातला कोणी. तर अशी मी पप्पाला म्हटलं की मला ऑडिशन द्यायचं आहे. त्यावेळेस पप्पा म्हटले की नाही. मग पुन्हा 2-3 दिवसानंतर त्यांना काय वाटलं की काय नाही की जा म्हणले तुला ऑडिशनला जायचं ना, तर जा म्हटलं. मग पुन्हा मला पप्पांनी पैसे वगैरे आणून दिले. त्या टायमिंगला फक्त मला ₹1000 दिलेले पप्पांनी आणि मग पुन्हा मी नांदेडला जाऊन ऑडिशन वगैरे दिले. पुढे त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं होतं. रोल छोटासाच होता, मोठा काय नव्हता माझा रोल, पण कॉमेडी रोल होता आणि मग पुन्हा ते माझं शूट वगैरे कंप्लीट झालं. पुन्हा त्यांच्या काही पैशाच्या वगैरे अडचणी होत्या त्यामुळे ते बंद पडली आणि पुन्हा त्याच्यानंतरनं TikTok वगैरे सुरू झालं. मग पुन्हा त्यानंतरनं देवा सरांची आमची ओळख झाली. म्हणजे तुम्ही सर्वजण ओळखतच असाल नाम्या म्हणून, बकुळीचा नाम्या वगैरे जे म्हणतात ना तुम्ही सर्वजण, त्या नाम्याची आणि माझी ओळख झाली आणि मग पुन्हा त्यानंतरनं तिथून पुढे आम्ही जे TikTokचे वगैरे व्हिडिओ आहेत ते करायला सुरुवात केली आणि त्यावेळेसपासून मी सरांसोबत आहेत आणि सरांनीही माझी साथ सोडलेली नाही आणि त्यांच्यासोबत आज मी आहे ना त्यांच्यामुळेच आहे. खरं तर अर्निंग सोर्स यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचे म्हणलं की फक्त आपण व्हिडिओवरतीच पाहतो, मात्र ते प्रत्यक्षात तुम्हाला कधीपासून मिळायला सुरुवात झाली? 2.5 वर्षानंतर. हो. कारण की ना ज्यावेळेस मी करत होते ना सांगते आमचं जे चॅनल जर बघितलं तर 2018 पासून जसं म्हणलं ना तुम्हाला म्हणजे TikTok वगैरे सुरू झालं म्हणजे 2020 पासून आम्ही चॅनलला सुरुवात केलेली. 20, 21, 22च्या ज्यावेळेस ह्याच्यामध्ये आलो आम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीपासून काहीतरी आम्हाला यायला सुरुवात झालेली अर्निंग. आणि पहिली अर्निंग आहे समथिंग काहीतरी 8-9 हजार होती. त्यामध्ये म्हणजे पैसे वगैरे कसे तुम्ही दोघांमध्ये हे करून घेतले? डिवायडेशनचं असं होतं की पहिल्यांदा पैसे सरांनी थोडे जास्त घेतले नाही म्हणत नाही.
त्याच्यातले म्हणजे 1,000 रुपये जास्तीचे घेतले आणि मला बाकीचे 8,500 होते ना, त्याच्यातले समथिंग काहीतरी 3,800 मला दिले होते. ज्यावेळेस 3,800 रुपये रक्कम घरच्यांना आणून दाखवली दिली घरच्यां, त्यावेळेस नेमकं घरच्याचे रिॲक्शन वगैरे काय होतं? म्हणजे घरच्यांचं असं होते की पोरगी करते ना काहीतरी, त्याच्यात काहीतरी कलागुण आहेत, तर ते तिचे जे काही कलागुण आहेत ते तिनं बाहेर आणते, त्याच्यातच जास्त खुश होते. तिनं कमवून आणते किंवा काय करून आणते, ह्याच्यामध्ये आमच्या घरच्यांचं काही नव्हतं. आणि आत्तापर्यंत म्हणजे सांगायचं झालं तर शाळेमध्ये असताना चित्रकलेची आवड, पुन्हा त्यानंतर खेळामध्ये आवड, म्हणजे असं कधी मला पप्पांनी फोर्स केलं नव्हतं की तू अभ्यासच कर, तू बाकीच्या गोष्टीकडे नकोस लक्ष देऊ, असं कधीच नव्हतं. तुला जे कर वाटतंय ना ते कर, असं माझे पप्पा होते. म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे मिळतात, यूट्यूबच्या माध्यमातून, हे घरच्यांना पूर्ण विश्वास वगैरे पटला पहिले पेमेंट ज्यावेळेस आले त्यावेळेसच? हो, म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना, म्हणजे माझ्या वडिलांचं तसं काही नव्हतं की तू पैसे कमवूनच आणायला पाहिजे किंवा काय करून आणायला पाहिजे. फक्त माझ्या वडिलांचा हेतू हा होता, तू काहीतरी करतेस ना तर तू करून दाखव, हे होता. तू पैसे कमवून आणतेस हा हेतूच नव्हता, खरं सांगायचं झालं तर. ते काही 2-3 वर्षाचा जो काही प्रवास होता, त्या दरम्यान कोणते कोणते व्हिडिओ व्हायरल झाले आणि ते तुम्हाला प्रोत्साहनपर ठरले? सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे तो होता ह्याचा तुराटी चोरायचा. एक शॉर्ट व्हिडिओ होता आणि त्या टायमिंगला तुराटी चोरायचा जो आहे ना, सहजच केला आम्ही आणि खूप कंटाळलो होतो आम्ही, आणि हा शेवटचा व्हिडिओ म्हणून टाकायचा आम्ही ठरवलेला आणि आम्ही केलेला. माझ्या अंगावरती लाल कलरची साडी होती, मला आणखीन आठवते. तुराटीचा व्हिडिओ केला आम्ही आणि एक बेवड्या होता, मी त्याच्या शेतातल्या तुराटी चोरलेल्या आणि त्यानं मला बघितलं आणि त्यानं म्हणजे मला शिक्षा दिली, म्हणजे मला मारलं. तू चोरी करतेस ना तर तुला शिक्षा भेटलीच पाहिजे, त्यामुळं त्या अर्थानं त्याने मला मारलेलं. आणि हा असा होता तो व्हिडिओ आणि तो व्हायरल गेलेला आमचा. बहुतेक एका दिवसामध्ये काहीतरी तो क्रॉस केला होता, 2 का 3 लाख काहीतरी व्ह्यूज आले होते त्याला. खरं तर 2,500-3,000 सबस्क्रायबर आणि त्याच्यानंतर जसं जसं पहिल्यांदा मोठे सबस्क्रायबरचा टप्पा, तो तुम्हाला जेणेकरून ते कोणतं वाटलं तुमच्यासाठी, तो आजही आठवणीमध्ये आहे? सगळ्यात मोठा म्हणल्यानंतर ना 1 मिलियनचा. पण त्या टायमिंगला असं होतं की माझे वडील माझ्यासोबत होते. डायरेक्टली 1 मिलियनचा टप्पा असा होऊ शकत नाही, मात्र 10,000 20,000 आपले 20,000 झाले, आपल्याला खूप झाले असं तसं त्यावेळेस? म्हणत नाहीये मी. म्हणजे सगळ्यात मोठा जो आहे ना, म्हणजे माझं ड्रीम होतं, माझ्या वडिलांचं ड्रीम होतं की 1 मिलियन क्रॉस व्हावे. माझं वन टेक ॲक्ट MS23 नावाचं चॅनल आहे, त्याच्यावरती आता सध्या 20-21 लाख काहीतरी सबस्क्रायबर आहेत. त्या टायमिंगला माझं ड्रीम होतं की माझ्या पप्पांना मी गोल्डन प्ले बटन आणून दाखवायचं. पण त्या टायमिंगला माझे वडील नाहीत सोबत, मला त्यांना दाखवण्यासाठी की मी हे अचीव केले. ही खूप मोठी म्हणजे ते माझ्यासाठी होतं, पण तेवढं मी त्याला हे नाही करू शकले. पहिल्यांदा म्हणजे स्वप्नच एवढं 1 मिलियनचं पकडलं होतं. खरं तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर 1 लाख जरी सिल्वर प्ले बटनची अपेक्षा यूट्यूबर हा ग्राह्य धरतो, मात्र एवढी मोठी अपेक्षा का वाटली? मोठी अपेक्षा म्हणजे तुम्ही जेवढे मोठे स्वप्न बघताल ना, तेवढे तुमचे कुठे ना कुठे तरी जर तुम्ही मोठं स्वप्न बघितलं तर कमीत कमी त्याचं अर्ध तरी तुम्हाला भेटेलच ना, असं माझं म्हणणं आहे. छोटं स्वप्न म्हटल्यानंतर ते त्याच्यात देव छोटंसंच देतोय. मोठी स्वप्न बघा, देव त्याच्यातलं अर्ध देईल आणि निम्मं का होईना पण देईल तुम्हाला, असं माझं म्हणणं आहे. आता ही कुटुंबाची पूर्ण साथ होती असं तुम्ही सांगितलं, मात्र नातेवाईकांची वगैरे रिॲक्शन काय होते त्याचं? नातेवाईकांचं म्हणजे काय करते हे असलं करते, आम्हाला पटत नाही, असं म्हणणं होते. आमच्या घरात नाही कोणी असलं, तूच करतीस, कुठं नाचायला जातीस, हेच करतीस, तेच करतीस, असं होतं. पण वडिलांनी कधी म्हटले नाही, तू त्यांचं ऐकून किंवा काय करून त्यांना काहीच बोलले नाही. माझी मुलगी करते ना, करू द्या, पण कुणावरती डिपेंड नाही आहे, असं होतं. आणि खरं तर ते 1 मिलियनचा टप्पा आणि त्यानंतर कोणते कोणते व्हिडिओ व्हायरल वगैरे होतात, ही पूर्ण म्हणजे नॉलेज कधीपासून उपलब्ध झालं? आता तुम्ही या अगोदर जसं म्हणलात किंवा तुराटी चोरण्याचा व्हिडिओ जो आहे तो कंटाळा आल्याच्या नंतर आम्ही सहज टाकला होता आणि तो व्हायरल झाला, मात्र कोणत्या कंटेंटवर व्हिडिओ वगैरे बनवायचा त्याचा पुरेपूर अभ्यास वगैरे कधीपासून झाला? पुरेपूर अभ्यास म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पहिल्यापासूनच आमचं होतं की आम्ही सगळ्यात अगोदर वेब सिरीज केल्या, त्यानंतर शॉर्ट फिल्म केल्या, अशा भरपूर काही काही आम्ही आणून दाखवायचा प्रयत्न केला, लोकांसमोर चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी ते आमच्याकडनं ते ॲक्सेप्टच केलं नाही.
आम्ही चांगलं मांडण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही. आणि लास्टचा व्हिडिओ चोरीचा म्हणून टाकला, पण त्याच्यामधून एक काहीतरी संदेश होता, चोरी केल्यानंतर कुठेतरी शिक्षा भेटते. तो लास्ट व्हिडिओ म्हटला आणि टाकून दिला, तो व्हिडिओ व्हायरल गेला असा. जसं की आता चोरीचा व्हिडिओ तुम्ही सांगितला, पहिल्यांदा स्टार्ट ज्यावेळेस तुमचं चॅनल छोटं होतं, 10,000 सबस्क्रायबर असतील, 20 असतील किंवा 30 असतील, मात्र ते दरम्यान त्यानंतर शॉर्ट व्हिडिओला जास्त सपोर्ट मिळाला व्ह्यूजरचा की लाँग व्हिडिओला मिळाला? शॉर्ट व्हिडिओला. शॉर्ट व्हिडिओला कारण का, की ज्यावेळेस तुमचे शॉर्ट व्हिडिओ असतील ना त्यावेळेस तुमचे सबस्क्रायबर पण लवकर गेन होणार आहेत, जास्त वाढणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्ह्यूज पण लवकर जास्त भेटतील. त्याच्यातनं हां, मी मान्य करते की त्याच्यातनं थोडा शॉर्ट व्हिडिओतून पैसा कमी मिळतो, पण तुमचे सबस्क्रायबर जे वाढतात ना ते शॉर्ट व्हिडिओनं जास्त वाढतात. लाँग व्हिडिओचं कसं आहे, लाँग व्हिडिओनं जास्त सबस्क्रायबर वाढत नाहीत, पण तुम्हाला जे पैसा जो इन्कम जो असतो ना ते जास्त मिळतो. आता याच्यामध्ये थोडं टेक्निकली बाबी होत, कारण की बरेच यूट्यूबर जे आहेत ते व्हिडिओ नक्की यापुढे पाहतील, कारण की तुमचा व्ह्यूजर वर्ग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये. आता काही लॅपटॉपवरून जर शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड करायचे म्हणलं तर त्याला म्युझिक अलाउड नाही आहे, जसं की आपण रील्स वगैरे करतो तसं, पण आपल्या मोबाईलच्या ॲपच्या माध्यमातून, यूट्यूब ॲपच्या माध्यमातून ते हे आहे. मात्र ते कॉपीराईट वगैरे येतं, असं काही बरेच शंका जे आहे ते छोटे छोटे क्रिएटरच्या मनामध्ये आहेत. मात्र त्यावरून काही त्यांना सांगता येईल का? त्यांना माझं एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला एखादं गाणं वगैरे जर टाकायचं आहे तर तुम्ही मोठं गाणं नका टाकू. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला ती परमिशन आहे, पण ती किती सेकंदाची आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंदापर्यंत तुम्हाला गाण्याचा व्हिडिओ वगैरे टाकता येतो. 1 मिनिटाच्या आतही येतो करायला, पण 1 मिनिटाच्या वरती गेलं की तुम्हाला कॉपीराईट पडतं. त्याच्यामुळं सहसा दुसऱ्यांचे गाणे किंवा हे असतील ते कॉपी करायचेच नाहीत. स्वतःचं जे आहे ना ते जास्त लोकांसमोर मांडा तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे रील्ससाठी जे म्युझिक वगैरे किंवा एखादं गाणं निवडतात त्याला कॉपीराईटचा वगैरे इश्यू वगैरे येत नाही ना? येतो ना सर, असं कसं म्हणताय, जर एखाद्या वेळेस आपण जर म्हणजे काय म्हणतात नवीन गाणं जर स्वतः तयार केलं आणि ते जर यूट्यूबला जर टाकलं तर त्याला कॉपीराईटचा विषयच येत नाही. जर आता समजा तुमच्या चॅनलचं आहे, तुमच्या चॅनलचा मी साधा व्हिडिओ जरी क्लिप जरी टाकलं ना तरी मला कॉपीराईट येतं, कारण का की तो व्हिडिओ तुमचा आहे मेन. मग तुम्ही मला कॉपीराईट पण देऊ शकता किंवा वरतून यूट्यूब मला देईल. हे 2 आहेत ऑप्शन. हां. आणि जर ऑलरेडी यूट्यूबच्या माध्यमातूनच एखादं गाणं म्युझिक सिलेक्ट करायचं आणि त्याला जर त्या यूट्यूबरनं, छोट्या रील स्टारनं वगैरे व्हिडिओ बनवला, डान्स किंवा कलाकृती वगैरे आपली दाखवून, तर त्याला कॉपीराईट वगैरे आलं का नाही कधी आतापर्यंत? नाही आलं, कारण की ना त्याचा एक फंड आहे. तो फंड असा आहे की तुम्ही डायरेक्टली यूट्यूबला जा. यूट्यूबमधून ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता ना तिथं अधिकचं बटन असतं. त्या बटनवरती तुम्ही क्लिक केलात की वरती एक ऑप्शन येतं गाण्याचं. तिथे जाऊन जर तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकायचा अगोदर, पुन्हा वरती जो गाण्याचा ऑप्शन येतं ना तिथून तुमचं गाणं सर्च करा आणि मग पुन्हा व्हिडिओ अपलोड करा. फक्त एवढं आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 1 मिनिटाच्या आतला व्हिडिओ असायला पाहिजे. आणि तो जर तुम्ही जर व्हिडिओ तुमचा जो काही आवाज वगैरे आहे त्या गाण्याचा वगैरे ते जर तुम्ही लिरिक्स इकडे तिकडे जर केले आणि ते प्रॉपर जर बसला आणि व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला तर तुम्हाला तो कॉपीराईट नाही येणार. म्हणजे YT स्टुडिओच्या माध्यमातूनच की यूट्यूबच्याच माध्यमातून अपलोड करायचं? यूट्यूबमधून अपलोड करायचा, YTमधून अपलोड नाही करायचा. YTमधून पहिलं आम्ही करत होतो पण तेवढं व्हायरल जात नव्हते, पण ज्यावेळेसपासून मी यूट्यूबमधून व्हिडिओ अपलोड करते ना त्यावेळेसपासून व्हिडिओ चांगले जात आहेत. आता खरंच काही यूट्यूबर्स एक 5-6 महिने काम करतात, जसं की आता आपण टेक्निकल बाबतीत चर्चा केली, कॉपीराईट वगैरे ना, त्यानंतर त्यांचा मूड ऑफ होतो. मात्र त्यांच्यासाठी काही सांगणं असणार आहे का? त्यांच्यामध्ये त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही सातत्य द्या. सातत्य ह्याच्यासाठी की जोपर्यंत तुमची मेहनत लोकांपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत तुम्हाला लोक ओळखणार नाहीत. आता मी माझं कंटिन्यू माझं देणं होतं. मी स्वतः ब्लाऊज शिवून, कपडे शिवून लोकांचे 50-50, 60-60 रुपयाला एक ब्लाऊज शिवून मी त्याचे पैसे कमवून मी इथून गडचिरोलीला जाऊन शूट केलेलं आहे. इथून अंबाजोगाईपासून आय थिंक 30 किलोमीटर काहीतरी असेल, इथून बसनं जात होते कोरोनाच्या काळामध्ये कधी कधी. तरी पण ते काळी पिवळी असते ना त्या बसनं जाऊन, त्या काळी पिवळी गाडीनं जाऊन मी तिथं शूट केलेलं आहे. पण कंटिन्यू माझे व्हिडिओ येत होते यूट्यूबला. हां, जोपर्यंत तुम्ही कंटिन्यूटी देत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही व्हायरल आणि सक्सेसफुल होत नाहीत, असं माझं म्हणणं आहे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आज व्हिडिओ टाकताय ना उद्याही व्हिडिओ टाकायचा, उद्या टाकताय ना तर परवा दिवशीही टाकायचा. जर ठीक आहे तुम्हाला रोज टाकणं होत नाही आहे ना, 1 दिवस आड करून टाका पण टाकाच.
असं माझं म्हणणं आहे. कमीत कमी तुमचा आठवड्यातला एक तरी व्हिडिओ आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तो व्हायरल हो किंवा न हो पण व्हिडिओ टाकायचा. हो, टाकायचाच व्हिडिओ. आता ज्यावेळेस तुम्ही जसं म्हणतायत की मी शिवणकाम करते आणि त्यानंतर बाहेर जाऊन म्हणजे स्पॉटवर जाऊन व्हिडिओ वगैरे बनवायचे आहेत, मात्र जे काय तिथपर्यंत जाण्याचा खर्च वगैरे आहे दिवसामधून नाही जरी म्हणलं बाहेर निघायचं म्हणलं 200-300 रुपये तरी मिनिमम खर्च आपला लागतोच, एक 30 किलोमीटर अंतरावर जरी. मात्र तेवढी अर्निंगच्या माध्यमातून डॉलरचे जो इन्कम आहे आपण पर डे नोटिफिकेशन आपल्याला यूट्यूब देतं, मात्र तेवढे तरी कमाई कधी कधी यायची का नाही? नव्हते येत. कारण का कधी-कधी असं व्हायचं की एखाद दुसरा व्हिडिओ व्हायरल जायचा आणि एखाद दुसरा जात नव्हता. तर त्याच्यामुळे आमची कधी-मधी असं व्हायचं की आम्ही खूप गोंधळून जायचो. आम्ही यावेळेस एवढी मेहनत केली, आमचा व्हिडिओ व्हायरल नाही गेला, आज आम्हाला एवढे-एवढे डॉलर कमी भेटलेत, यावेळेस आमचा महिनाच भागला नाही. तरी पण आम्ही हे केलं नाही की आम्ही कधी साथ सोडली नाही यूट्यूबची आणि यूट्यूबनेही आमची साथ नाही सोडली. त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. खरं तर बरेच काही असे यूट्यूबर आहेत, सिंगल यूट्यूबर आपण त्याला म्हणतो. आता तुम्ही जे आहेत ते थोडं 2-4 किंवा 4-5 जणांची टीम वगैरे कधी तुमचे व्हिडिओ वगैरे पाहायला मिळतात, मग त्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश तुमच्या व्हिडिओमध्ये असतो. मात्र जो सिंगल म्हणजे यूट्यूबर आहे त्याच्यासाठी काय सांगणार? त्याला टीमवर्कच पाहिजे की ते वैयक्तिक देखील त्याचे व्हिडिओ वगैरे अपलोड करू शकतो? आता माझं सांगायचं झालं तर मी माझं स्वतःचं सांगते. माझी मोठी टीम पण आहे आणि मी सिंगल स्वतःचे पण व्हिडिओ करते. आता ते कसे ते सांगते. तुम्ही जर माझे कॉमेडी व्हिडिओ जर पाहिलात तर तिथं माझी टीम आहे आणि जर माझे स्वतःचे वैयक्तिक जर तुम्ही म्हणताय ना आत्ता, जर स्वतःला एकट्यालाच जर व्हिडिओ काढायचे असतील तर काय करायचं? तर मी स्वतःचे पण व्हिडिओ करते मी आणि त्याचे 1.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट आहेत माझ्या यूट्यूबला, सोनू ऑफिशियल 1511 या यूट्यूब चॅनलवरती. तर त्याचे व्हिडिओ मी स्वतः व्हिडिओ शूट करते, एडिट पण मी स्वतः करते आणि अपलोड पण मी स्वतः करते. तुमचं मेन चॅनल जे आहे ते 1 मिलियनचा टप्पा पार केलेला आहे आणि त्यानंतर तुमचं स्वतंत्र पण यूट्यूब अकाउंट. आमचे 3 चॅनल आहेत. एक आहे वन टेक ॲक्ट MS23 नावाचं. दुसरं त्याचे सबस्क्रायबर जे आहेत ना ते आहेत 22 लाख सबस्क्रायबर आहेत त्याचे, 21 किंवा 22 असतील. दुसरं आहे ते आहे टेकडी प्रोडक्शन, त्याचे 9 लाख सबस्क्रायबर कंप्लीट आहेत. आणि तिसरं आहे ते सोनू ऑफिशियल 1511. जे दुसरं चॅनल आहे त्याचं नाव आहे टेकडी प्रोडक्शन आणि जे तिसरं आहे ते सोनू ऑफिशियल 1511 ज्याचे 1.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट आहेत. असे आमचे 3 चॅनल आहेत सर. बाकी टीममध्ये किती चॅनल आहेत? टीममध्ये 2 आणि तुमचं पर्सनल एक. का वाटलं खरं तर टीमच्या व्यतिरिक्त आपला पण एखादा प्लॅटफॉर्म असावं असं का वाटलं आणि ते ओपन केलं? असं का वाटलं कारण की आता सगळे लोक तर मला ओळखत आहेत, कॉमेडी व्हिडिओ बघतायत सगळेजण माझे, पण असं लोकांची पण उत्सुकता असते की बाबा हिच्या पडद्याआड तिनं काय करते, हिची रिअल लाईफ कशी आहे हे दाखवण्यासाठी मी स्वतःचं चॅनल जे आहे ना ओन चॅनल ते केलेलं होतं. मला तर खरं तर सांगायचं झालं तर मला मेकअप करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी मेकअपसाठी हा व्हिडिओ म्हणजे हे जे आहे ना चॅनल ते काढलं होतं. 2-3 व्हिडिओ टाकले, त्यानंतरनं माझं थोडंसं पर्सनल इश्यू वगैरे झाले, त्याच्यामुळे मला काय त्यानंतरनं टाकता नाही आले त्याच्यावरती व्हिडिओ. पण पहिल्या 2 व्हिडिओमध्येच ते चॅनल हे झालं माझं, काय म्हणतात मॉनिटाईज झालं. 2 व्हिडिओमध्येच झालं होतं, मोठ्या लाँग व्हिडिओमध्येच. मग ते चॅनल मॉनिटाईज झालं, त्याच्यावरती डॉलर वगैरे यायला सुरू झाले. पुन्हा ते त्याच्या डॉलरचे म्हणजे ते जो आपल्याला टॅक्स फॉर्म वगैरे जो असतो तो चुकला होता. त्यानंतर मी काय त्याच्यावरती व्हिडिओ टाकणं वगैरे सगळं सोडूनच दिलं. पुन्हा त्यानंतरनं मला काय वाटलं की काय नाही की गेल्या वर्षीपासनं डिसेंबर म्हणजे 2024च्या डिसेंबरपासून मला काय वाटलं की काय नाही की आपण डेली व्लॉग वगैरे चालू करावे. मग त्यानंतरनं पहिला व्हिडिओ टाकला डेली व्लॉगचा, डिसेंबर महिन्यात काहीतरी टाकलेला होता. मग पुन्हा तो टाकला, तिथून पुढं मग थोडं करत त्या टायमिंगला माझे सबस्क्रायबर जे आहेत ना 500 सबस्क्रायबर कंप्लीट होते, 500 का 1000 काहीतरी होते. मग तिथनं पुढं व्हिडिओ वगैरे टाकले, सगळे केलं आणि मग पुन्हा आत्ता सध्या 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत. आणि ते 1.5 लाख सबस्क्रायबर मला कमवण्यासाठी किती दिवस लागले? कंप्लीट 1.5 वर्षाचा कालावधी लागला आहे. हे तुमच्या समोरच आहे आता. आणखी एक सांगायचं म्हणलं तर काही शहरी भागामध्ये असे यूट्यूबर रील स्टार वगैरे आहेत आणि काही ग्रामीण भागामध्ये आहेत. शहरातल्या यूट्यूबरनी नेमकं कशावर व्हिडिओ वगैरे बनवायला पाहिजे? शहरातल्या भागांचं तर मला काही सांगता येणार नाही, कारण की मी शहरामध्ये स्वतः राहत नाही. हे पण अंबाजोगाई जे आहे ते गावच आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की आणखीन जर खेड्यापाड्यामध्ये जर राहत असतील, कदाचित जर मी जर खेड्यापाड्यामध्ये जर असले असते ना राहायला,
तर मला जास्त करून गावाकडचे व्हिडिओ दाखवायला खूप आवडले असते, म्हणजे शेतात जाणं, त्यानंतर चुलीवरचं स्वयंपाक, चुलीवरचं ते राहणं खाणं, कुटीतलं वगैरे जे आहे ना ते असं दाखवायला मला आवडलं असतं, ते शहरांपेक्षा जास्त मला. म्हणजे त्याला व्ह्यूजर जास्त प्रतिसाद येतात गावाकडल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. खरं तर फुडिंगचे जास्त व्हिडिओला कधी चांगला प्रतिसाद आला की तुमचा रेग्युलर वगैरे रील्स वगैरे बनवताय तुम्ही शॉर्ट व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून, तर त्याला चांगला प्रतिसाद आला? मी फुडिंगचा तर कधी व्हिडिओ केलाच नाही आहे. एक तर कॉमेडी व्हिडिओ आणि मिनी व्लॉग, दोन्हीला चांगला प्रतिसाद आहे सर. म्हणजे कॉमेडीला खूप चांगला प्रतिसाद, म्हणजे बरेच काही यूट्यूबरवर वगैरे जे आहेत सध्या, मग छोटे यूट्यूबर आपण त्याला म्हणू, त्यांनी कॉमेडी व्हिडिओ जरी बनवला तर ऑलरेडी त्यांना प्रतिसाद वगैरे मिळून जाईल. माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही कॉमेडीच व्हिडिओ बनवा किंवा तुम्ही मिनी व्लॉगच बनवा किंवा तुम्ही डेली व्लॉगच बनवा किंवा आणखीन तुम्ही दुसरं कुठलं काही बनवा, असं नाही आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही शिकू, म्हणजे खूप काही लोकांसमोर मांडू शकता. जर तुम्हाला चांगलं टीच करता येत असेल तर तुम्ही टीच करू शकता. जर तुम्हाला जास्त काय म्हणतात वर्कआउट करायला आवडतं किंवा आणखीन दुसरं काही करायला आवडतं, म्हणजे व्यायाम वगैरे तसे व्हिडिओ टाकायला आवडतात, योगाचे व्यायामचे, तर तेही तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर चांगला उत्तमरित्या स्वयंपाक करायला येतो, जसं मला येत नाही आहे, येतो पण थोडाफार येतो, तर जर चांगल्या प्रकारे जर तुम्हाला उत्तम प्रकारे जर स्वयंपाक करता येतो असेल किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे गृहिणी असाल, तुम्हाला तुमचा चेहरा पण दाखवायचा जर नसेल तर तुम्ही फुडिंगचा पण व्हिडिओ तुम्ही बनवून टाकू शकता. खरं तर हा लुक जे आहे कपाळाला गंध, म्हणजे हा लुक बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, मात्र हा लुकच का कंटिन्यू मध्ये? असं होतं की ज्यावेळेस मी यूट्यूबला होते ना त्या टायमिंगला खूप काही अशा जोड्या आहेत त्या खूप अशा फेमस होत्या आणि आय थिंक मला पण असं वाटलं गेलं की आपली पण कुठेतरी जोडी अशी फेमस असावी, नाम्याची बकोळ्याची. त्या टायमिंगला म्हणजे मी ज्यावेळेस काम करत होते ना त्यावेळेस माझं नाव लक्षी होतं, म्हणजे लक्ष्मीचं लक्षी, तर तसं नाव होतं. ते पण छान होतं नाव त्या टायमिंगला, पण मला थोडंफार ओळखत होते पण जास्त नव्हते ओळखत. आणि मी सहजच पिक्चर बघत होते बकुळा नामदेव घोटाळे आणि मला काय वाटलं की काय नाही की माझं नाव बकुळा पाहिजे आणि जरा युनिक आहे काहीतरी. आणि सोबतच मी सरांना बोलले, सर आपण बकुळा आणि नाम्यावरती व्हिडिओ बनवू, तर सर म्हटले नाही, म्हणजे मला नाव काय आवडले नाहीत म्हणून. मी म्हटलं मला करायचं तर ह्याच नावावरती करायचं म्हणलं. आणि त्या टायमिंगला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बकुळा आणि नाम्यावरती एक शॉर्ट फिल्म बनवली होती, म्हणजे वेब सिरीज बनवली होती. मग ती व्हिडिओ केलं, त्याच्यावरती चांगले व्ह्यूज वगैरे आले आणि मग पुन्हा त्याच्यानंतरनं बकुळा नावाने आम्ही पहिला व्हिडिओ केला, जे तुराटाचं जे म्हणलं होतं ना, ए बकुळे तू काय करायलीस, काय नाही इकडं असंच आलं ते सहजच वगैरे म्हणून. मग तो व्हिडिओ व्हायरल गेला. त्यावेळेसपासून नाव जे आहे ना बकुळा, ते जे लोकांच्या तोंडात पडलंय ते पडलंच आहे, साखरासारखं ते त्यांच्या तोंडात विरघळून गेलंय. तुमचं नाव बकुळा, रिअल नाव काय आहे आणि नामदेव जे नाव आहे त्यांचं रिअल नाव नेमकं? माझं खरं नाव आहे सोनाली सर्जेराव राठोड. मी अंबाजोगाईमध्ये राहते आणि जो नामे आहे त्याचं खरं नाव आहे परमेश्वर अंबादास देवकते. ते बर्दापूरचे सर आहेत. खरं तर बरेच ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जर एखादे रील्स किंवा व्हिडिओ जर बनवायचं म्हणलं की लोक व्हिडिओ बनवण्याकडं त्याच्याकडं पाहतात आणि कुठंतरी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचं थोडं मन काहीतरी मनामध्ये चलबिचल होतं, आपण कसा करावं, नेमकं त्यांच्यासाठी नेमकं काय सांगणार? खरं सांगायचं झालं तर ज्यावेळेस मी यूट्यूबवरती काम करायला आले किंवा शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून वगैरे काय करायला आले, त्यावेळेस फक्त डोक्यामध्ये एक ठेवा, तुमची जी लाज आहे ना तुम्ही तुमच्या घरी ठेवा आणि मग कामाला या, असं माझं म्हणणं आहे. मी आता बाहेर जरी कुठे जरी गेले ना, मला काही वाटत नाही, 4 लोक असे उभारले ना तरी पण मी सहजच माझे जे काही डायलॉग आहेत मी सहजच बोलू शकते. जर तुमच्याच्यानं तेवढं होत नसेल ना तर तुम्ही घरातल्या घरामध्येही व्हिडिओ बनवू शकता, असं माझं म्हणणं आहे. जर घरातल्या घरात पण व्हिडिओ जर बनवायचा असेल तर तुम्ही मिनी व्लॉग झालं, पुन्हा स्वयंपाकाचं झालं, ज्यावेळेस तुम्हाला तिथं कोणी डिस्टर्ब पण करायला नसणार आहे, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आता बरेच जे काही यूट्यूबर्स किंवा रील स्टार जे आहेत ते कुठंतरी एखाद्या दुकानाची वगैरे ॲड बनवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे त्याच्या माध्यमातून त्यांना 2 रुपये भेटावेत. मात्र तसा कधी प्रयत्न वगैरे तुम्ही केला का नाही? हो, भरपूर केलेला. हां, म्हणजे असं नाही म्हणत नाही, की असं नसतं, की डायरेक्टली तुमच्याकडे काही प्रमोशन येतात किंवा डायरेक्टली होतात. कधी-कधी आपल्यालाही स्वतःहून जावं लागतं दुसऱ्यांकडे, बाबा की आम्हाला हे द्या, तुम्ही ॲड द्या, तुमची आम्ही ॲड करू, फ्रीमध्ये करू किंवा पैसे घेऊन करू. अशा पण आम्ही कधी-कधी केलेले. फ्रीमध्ये जवळपास किती बनवले आणि त्याला नेमकं प्रतिसाद युजरचा वगैरे?
फ्रीमध्ये तर आता काय, कारण की खूप दिवसापासून आम्ही करतोय ना, तर त्याच्यामुळं फ्रीचं सांगू शकत नाही आम्ही किती केल्यात, पण जेमतेम 10-12 तरी केले असतील. हम्म, हम्म. म्हणजे कोणतं तरी कंटेंट बघायचं म्हणलं की एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे जाहिरात स्वरूप जरी असलं तरी आपल्याला कधी कधी फ्री आपले व्हिडिओ बनवण्यासाठी तो करावाच लागतो. हां, म्हणजे सर असं नाही, तर तुम्ही करताय लोकांचं. म्हणजे आता एखाद्या ब्रँडचं वगैरे बोलते मी. आता हे दुकानाचं वगैरे ते तर झालंच झालं. ब्रँडबद्दल जर बोलायचं झालं, तर सहजासहजी मी फ्रीमध्ये करत नाही ब्रँडचे. कारण का? माझ्या माध्यमातून त्यांच्याकडून माझ्या माध्यमातून जे माझे बघणारे पब्लिक आहेत, ते पब्लिक त्यांचे ब्रँडचे प्रॉडक्ट घेणारच आहेत ना. मग त्याच्यामुळं फ्रीमध्ये मी सहजासहजी करत नाही, असं माझं म्हणणं आहे. आता यूट्यूबच्या नंतर बाकी आणखीन कोणता वगैरे व्यवसाय वगैरे काही करतात का नाही? व्यवसाय म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी करते शिवणकाम. शिवणकाम म्हणजे ब्लाऊज शिवते, इतरांचे गिरायकाचे झाले किंवा म्हणजे माझे कस्टमर जे आहेत ना, खूप जुने कस्टमर आहेत, त्यांचे मी ब्लाऊज वगैरे शिवते. पण आता सध्या जे आहे ना, मी एक नवीन इन्कम सोर्स म्हणजे सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून इतर महिलांना पण 2 पैसे कमवण्याचा पण त्याच्यामधून काहीतरी प्रयत्न करते मी. आरीवर्कचे वगैरे क्लासेस सुरू केलेत. त्या माध्यमातून मी त्यांना पण त्यांचे जे उपजीविका भागवण्यासाठी पण हेल्प करते त्या माध्यमातून. त्याच्यामध्ये आणखीन जर पाहायला गेलं तर प्रशासन म्हणजे सरकार असन किंवा शासन असन रोजगार उपलब्ध करून कसा देता येईल हे देखील प्रयत्न करतात. काही लोकप्रतिनिधी देखील त्या पद्धतीचा विचार करतात. मात्र यूट्यूबरसाठी त्यांनी काय करायला पाहिजे असं काही वाटतं का? किंवा प्रशासनाकडं किंवा लोकप्रतिनिधीकडे काही मागणी असणार आहे का या व्हिडिओच्या मध्ये? हो, वाटतं ना. कारण की ना ही जे आहे सध्या सोशल मीडियावरचे जे काही इन्फ्लुएन्सर झाले किंवा आमच्यासारखे छोटे-मोठे व्हिडिओ वगैरे बनवणारे झाले, तर ह्यांच्यासाठी पण काहीतरी करायला हवं. कारण की आमचं जे आहे ना, यूट्यूब वगैरे जर बंद पडलं ना, आम्ही फक्त दुसऱ्या माध्यमातूनच लोकांसमोर जे काही आमची इथं संपणार आहे अर्निंग. एक सांगायचं जर म्हणलं तरी स्ट्राईक वगैरे येणं कधी कधी आपण व्हिडिओ ऑनलाईनच्या माध्यमातून जर बघितले तर स्ट्राईक आल्याच्या नंतर बरेच अकाउंट डिलीट होतात. आपण तो त्यांच्या जर चेहऱ्याकडे बघितलं म्हणजे खूप त्यांचे चेहरे पडलेले असतात. काही करावं असं करावं की नाही करावं हा देखील त्यांच्यासमोर पर्याय वगैरे उरला नसतो. मात्र ती सिच्युएशन येऊ नये त्याच्यासाठी काळजी नेमकी कशी घेतली पाहिजे यूट्यूबरनं वगैरे? त्याच्यासाठी काळजी अशी घेतली पाहिजे, की एकतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे लहान बाळ वगैरे जर असेल, तर तुम्ही सहजासहजी त्यांची व्हिडिओ जास्त टाकू नका. कारण की काही काही ज्यांचे यूट्यूबर्स वगैरे आहेत, त्यांच्या घरातले भांडणं वगैरे दाखवतात किंवा आणखीन दुसरं त्यांच्यासोबत काही झाले हे वगैरे असं तसं दाखवतात ना, म्हणजे त्यामुळं पण होतं. आणि जास्त करून तुम्ही जर कुठले जर व्हिडिओ जर करत असाल, की ज्याच्यामुळे तुम्ही लोकांच्या जास्त नजरेमध्ये खुपताय, तर असे जर व्हिडिओ जर करत जर असाल, तर लोकं तुम्हाला सहजच रिपोर्ट मारणार आहेत आणि तुम्हाला जर शेकडो जर तुम्हाला जर रिपोर्ट वगैरे जर आले, तर तुमचं चॅनल जाणारच झालं ना. धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्यज मीडिया बीड, अंबेजोगाई.